तर आगामी बीएमसी मध्ये महापौर नेमका कोण असेल याच्या चर्चा सध्या रंगतायत। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार। जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती। प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलं। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असेल, अमृता फडणवीसांकडून सुद्धा विश्वास व्यक्त। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील। तुम्ही दिलेलं प्रेम, साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठं। मराठी माणसाला या ठिकाणी कधीच एकटं पडू देणार नाही। राज ठाकरेंपाठोपाठ अमित ठाकरेंचीही फेसबुक पोस्ट। उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला। आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार? भाजपचे पदाधिकारी संतोष दुरींचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा। सगळ्या स्वायत्त यंत्रणा आधीच ठेवून सुद्धा मुंबईमध्ये साधं शतक गाठता आलं नाही। बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही। पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा। मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईत बसेल। मुंबईमध्ये महिला महापौर व्हावा अशी इच्छा। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया। तर मनसेच्या विजयी उमेदवारांचं शिवतीर्थावर औक्षण, तर कमळाच्या पाकिटातनं पैसे वाटले। सत्ताधाऱ्यांनी पैशानं उमेदवार पळवले, शर्मिला ठाकरे यांची टीका। कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही। तुम्ही पण बघत होता की कमळाच्या महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी, तर मातोश्री परिसरात सुद्धा एकमेव धुरंधर अशा आशयाचे हे बॅनर्स। मुंबईमध्ये अदानी धार्जिणा महापौर बसवायचं महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपनं पाहिलं, पण ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। सामनातनं मुंबईतील निकालावर परखड भाषेत टीका।